कल्पना करा, तुमच्या दारात स्वतः भगवान उभे आहेत आणि तुम्ही त्यांना म्हणता, प्रभू थोडा वेळ थांबा. हे ऐकून कोणताही राजा रागावेल, पण भगवान विठ्ठल रागावले नाहीत. उलट ते एका साध्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. पण असा कोण होता तो भक्त आणि भगवानांना थांबवण्याचे धाडस त्याने कसे केले? ही आहे भक्त पुंडलिकाची कथा. एक अशी कथा जिने पंढरपूरला जन्म दिला आणि जगाला खरी भक्ती शिकवली. खूप वर्षांपूर्वी दिंडीरवन नावाच्या प्रदेशात पुंडलिक नावाचा तरुण राहत होता. तो बुद्धिमान होता, शक्तिशाली होता, पण त्याच्यात एक मोठा दोष होता, अहंकार. त्याला स्वतःशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. घरात त्याचे वृद्ध आईवडील होते. त्यांनी त्याला प्रेमाने वाढवले होते. पण आता त्यांची काळजी घेण्याऐवजी पुंडलिक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यांच्या भावना त्याच्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या. त्यांचा त्रास त्याला दिसत नव्हता. दिवसेंदिवस आईवडील अधिक दुःखी होत गेले. एक दिवस त्यांनी ठरवले, आता आपण काशीला जाऊ. उरलेले आयुष्य देवभक्तीत घालवू. यात्रेची तयारी झाली. पुंडलिकही सोबत निघाला, पण त्याचे वागणे बदलले नव्हते. तो आणि त्याची पत्नी घोड्यावर बसले आणि वृद्ध आईवडील पायी चालू लागले. उन्हात, धुळीत, खडकाळ रस्त्यावर. त्यांच्या पायांना जखमा झाल्या, शरीर थकले, पण पुंडलिकला त्याची पर्वा नव्हती. एके रात्री ते एका ऋषींच्या आश्रमात थांबले. सर्वजण झोपले, पण पुंडलिक जागाच होता. तेवढ्यात त्याला एक अद्भुत दृश्य दिसले. काही तेजस्वी स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांच्या अंगावर चिखल होता, कपडे मळलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्या आश्रम साफ करू लागल्या, सेवा करू लागल्या. हे पाहून पुंडलिक चकित झाला. तो त्यांच्या जवळ गेला आणि विचारले, तुम्ही कोण आहात? त्या हसल्या आणि म्हणाल्या, आम्ही गंगा आहोत, आम्ही यमुना आहोत, आम्ही पवित्र नद्या आहोत. पुंडलिक थक्क झाला. मग त्याने विचारले, तुमचे वस्त्र इतके मळलेले का आहेत? त्या म्हणाल्या, लोक आमच्यात स्नान करतात, आपली पापे धुतात आणि त्या पापांचा भार आम्हाला सहन करावा लागतो. मग त्यांनी पुंडलिकाकडे पाहिले आणि एक प्रश्न विचारला, सर्वात मोठे पाप कोणते? पुंडलिक शांत राहिला. तेव्हा त्या म्हणाल्या, ज्याने आपल्या आई वडिलांचा अपमान केला त्याच्यापेक्षा मोठा पापी दुसरा कोणी नाही. हे शब्द ऐकताच पुंडलिक हादरला. त्याच्या डोळ्यासमोर त्याचे आयुष्य उभे राहिले. आईचे अश्रू, वडिलांचा त्रास, त्याचा अहंकार, त्याची चूक. पहिल्यांदाच त्याला स्वतःची लाज वाटली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या रात्री पुंडलिक बदलला. दुसऱ्या दिवसापासून त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याने आई वडिलांची माफी मागितली, त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. आता तो त्यांची सेवा करू लागला. त्यांना अन्न वाढू लागला, पाणी पाजू लागला, त्यांचे पाय दाबू लागला. रात्रभर जागून त्यांची काळजी घेऊ लागला. त्याच्यासाठी सेवा हीच पूजा बनली. सेवा हाच जप बनला. सेवा हाच धर्म बनला. वैकुंठात बसलेले भगवान श्रीकृष्ण हे सर्व पाहत होते. त्यांनी पुंडलिकाचे परिवर्तन पाहिले, त्याचे प्रेम पाहिले, त्याची निस्वार्थ सेवा पाहिली. भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी ठरवले, माझ्या भक्ताला दर्शन द्यायचे. एका दिवशी भगवान स्वतः पृथ्वीवर आले. ते पुंडलिकाच्या घरासमोर उभे राहिले. दार ठोठावले. त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता. त्याला जाणवले, दारात कोणीतरी दिव्य शक्ती उभी आहे. तो बाहेर पाहू शकला असता, सेवा थांबवू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. कारण त्याला समजले होते, आई वडिलांची सेवा म्हणजेच देवाची सेवा. त्याने जवळची एक वीट उचलली, दाराबाहेर टाकली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू कृपया या विटेवर उभे राहा. मी माझी सेवा पूर्ण करून लगेच येतो. कल्पना करा, संपूर्ण विश्वाचा स्वामी
एका भक्ताची वाट पाहत उभा आहे. भगवान हसले. त्यांनी ती वीट स्वीकारली आणि तिच्यावर उभे राहिले. हात कटीवर ठेवले आणि शांतपणे वाट पाहू लागले. थोड्या वेळानं पुंडलिक बाहेर आला. त्यानं भगवानाचे दर्शन घेतले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो चरणी पडला. भगवान म्हणाले, पुंडलिका, तू मला थांबवलं नाहीस. तू मला खरी भक्ती दाखवली आहेस. जिथे आईवडिलांची सेवा असते तिथे मी स्वतः उपस्थित असतो. भगवान म्हणाले, माग, तुला काय हवे आहे? पुंडलिक काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, प्रभू, माझ्यासाठी काही नको, पण या भूमीवर कायम राहा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमचे दर्शन मिळेल. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी ते वरदान दिले आणि त्या विटेवर कायमचे उभे राहिले. आज आपण त्यांना विठ्ठल म्हणतो, पांडुरंग म्हणतो, विटेवर उभा असलेला देव म्हणतो. पण या कथेतला सर्वात मोठा संदेश कोणता? तो म्हणजे भक्ती फक्त मंदिरात नसते, भक्ती फक्त मंत्रात नसते, भक्ती फक्त यात्रेत नसते. खरी भक्ती असते सेवेत, प्रेमात आणि आई-वडिलांच्या चरणांमध्ये. म्हणूनच आजही लाखो वारकरी पंढरपूरला जातात आणि प्रेमाने गातात, युगे 28 विटेवरी उभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.